आपलं चॅप्टर सुरू आहे माहिती तुम्हाला, ड्युअल नेचर्स ऑफ रेडिएशन्स अँड मॅटर. त्यात आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंट पाहिला होता आणि त्याचे ऑब्झर्वेशन्स चालू होते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑब्झर्वेशन्स पाहिले होते. 2 ऑब्झर्वेशन्स आपले आता बाकी आहेत. काय होतं पुढे सगळे ऑब्झर्वेशन झाले होते, फक्त 2 बाकी आहे, ते आज आपण शिकून घेऊ. नाव इफ द इंटेन्सिटी ऑफ incident radiation and accelerating potential, and the potential accelerating potential V is kept constant and frequency changes, then the saturation current म्हणजे maximum constant current, saturation current remains same but stopping potential changes. Stopping potential जे V0 ते काय होतं, चेंज होतं. एक्सपेरिमेंटल सेटअपची फिगर तुमच्या लक्षात आहे, अशी काढली होती आपण बरोबर. इव्हॅक्युएटेड ट्यूब होती, ही काय होती, एमिटर प्लेट होती. अशी एमिटर प्लेट, हे रेडिएशन्स होते, ई होता, आणि इकडं काय होता, कलेक्टर सी. हा एमिटर होता, हे इन्सिडंट रेडिएशन्स होते. तर त्याचं म्हणणं असं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल पण झालं आहे आपलं. जर आपण इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन्स आणि ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑफ कॅथोड आपलं कलेक्टर प्लेट इज केप्ट कॉन्स्टंट. नाव इफ द फ्रिक्वेन्सी चेंजेस सॅच्युरेशन करंट रिमेन्स द सेम बट काय बदलतं, स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज होतं. याला ग्राफिकली रिप्रेझेंट असं करता येईल आपल्याला. बघा या पद्धतीने ग्राफ दाखवता येईल आपल्याला. आय म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट, सॅच्युरेशन करंट कसं आहे, रिमेन्स द सेम, पण काय चेंज होते बघा. जर आपण फ्रिक्वेन्सी चेंज केली तर स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज होतं आहे. हे V0 म्हणजे काय, स्टॉपिंग पोटेन्शियल. जिथं करंट काय होतं, फोटो करंट स्टॉप होऊन जातो, त्याला रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणतो आपण. मायनस असतं ते, ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल पॉझिटिव्ह असतं. बघा इथं काय चेंज झालं, -V01, -V02, -V03. These are the stopping potential. So if the intensity of incident radiations and accelerating potential remains the constant, now if the frequency changes then saturation current remains the same. Saturation current same है, but due to change in frequency the retarding potential or stopping potential is changes. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय कहत होतं आपण, जिथं फोटो इलेक्ट्रिक करंट फ्लो होणं काय होतं, स्टॉप होतो. हे पुढचे ऑब्झर्वेशन होतं. आता शेवटचं एक ऑब्झर्वेशन, शेवटची कॅरेक्टरिस्टिक बघा. ग्राफ काढलाय मी. स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. ग्राफ कसा मिळाला आपल्याला, स्ट्रेट लाईन. दिस ग्राफ इज फॉर metal A and this graph is for metal B. ग्राफ वरून काय कळतं आहे, त्याचं द स्टॉपिंग पोटेन्शियल व्हॅरीज लिनियरली, स्ट्रेट लाईन ग्राफ व्हॅरीज लिनियरली विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन्स अँड द स्टॉपिंग पोटेन्शियल ॲट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. अशी जी फ्रिक्वेन्सी दाखवतो आपण 0 ने, दॅट इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. डेफिनेशन दिली मी तुम्हाला. द स्टॉपिंग पोटेन्शियल ॲट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज 0 बट द स्टॉपिंग पोटेन्शियल, काय बोललो आपण, स्टॉपिंग पोटेन्शियल ॲट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज 0 बट द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फॉर डिफरंट मेटल. ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी झाली
कोणासाठी मेटल एसाठी तीच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मेटल बी साठी डिफरंट आहे. दॅट मीन्स डिफरंट मेटल हॅव डिफरंट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. प्रत्येक मेटलसाठीची जी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे जिथं फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतात एमिटरमधून एमिट होतात ती फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. सो दीज आर द ऑब्झर्वेशन्स फ्रॉम द फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट. आता पुढचा पॉईंट बघा. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन शिकायचं आपल्याला. काय असं असेल, दिस इज मेटल सरफेस कसा फोटो सेन्सिटिव्ह पाहिजे. सो कन्सिडर द फोटो सेन्सिटिव्ह मेटल सरफेस. नाउ इफ the photons or radiations are incident on this photosensitive surface having energy h nu. Formula part is तुमचा h nu is the energy of photon where h is the Planck constant and nu is the frequency. Then according to the Einstein, this energy of photon is absorbed by the electron present in the metal surface. Amount of this energy is absorbed by the electron present in the metal surface. Now part of this energy is used to free the electron from metal surface and that is called work function. त्याला काय नाव दिलं होतं आपण वर्क फंक्शन phi0. and remaining part of this energy लाईट गेली होती आता पण गेली. the remaining part of this energy is converted into kinetic energy of electron. By using this kinetic energy, electrons are emitted from the metal surface and move towards the another terminal, that is towards the collector in the photoelectric experiment. No वापस एकदा. According to Einstein, the incident radiations have energy h nu. When photons are collide or strike on the metal surface, there is a collision between the photon and electron. The part of this energy of radiation is used to free the electron from metal surface and that is called work function. Definition झाली आपली phi0. and remaining part of this energy is converted into kinetic energy of electron. By using this kinetic energy, the electrons can be moved from metal surface. मग कसं येईल बघा. The energy of photon h nu is used in two ways, that is to free the electron from metal surface which is called work function and kinetic energy of electron. जी एनर्जी असते कायनेटिक एनर्जीची जी वेलोसिटी असते ती त्या मेटलसाठी मॅक्झिमम राहील. म्हणून काय लिहिले आपण kinetic energy maximum because the velocity of electrons also is maximum. So kinetic energy of electron or maximum kinetic energy of electron is equal to h nu minus phi0. This is the Einstein equation. So Ke max maximum kinetic energy of electron is equal to h nu minus phi0, where h is the Planck constant, nu is the frequency of incident radiation and phi0 is the work function. याच्यावरून काय समजतं बघा. The maximum kinetic energy of electron which are emitted from the metal surface depends upon the frequency of incident radiation. Greater is the frequency, greater will be the kinetic energy. But the maximum kinetic energy of emitted electrons
does not depend upon the intensity of incident radiation. It depends on the nature of metal surface. Metal surface nature कसं आहे and frequency of incident radiation. इक्वेशन लक्षात ठेवा. आइन्स्टाईन इक्वेशन आहे ke max इज इक्वल टू h nu मायनस फाय झिरो, किंवा वरचं लक्षात ठेवा h nu इज इक्वल टू फाय झिरो प्लस ke max. राहील लक्षात. याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे फ्युचरमध्ये. पुढचा पॉईंट बघा, फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. वेव्ह थेरी ऑफ लाईट हे की जी आपल्याला शिकायची पुढे जाऊन. सध्या फक्त तिचे फेल्युअर आपल्याला पाहिजे. वेव्ह थेरी ऑफ लाईट हेगल्स नावाचा सायंटिस्ट होता, त्याने मांडली होती. ती अगोदरच्या चॅप्टरमध्ये, आपलं ते चॅप्टर बाकी आहे. सो वेव्ह थेरी fails to explain many observations regarding the photoelectric effect. आपण जे आता ऑब्झर्वेशन्स पाहिले ते एक्सप्लेन करण्यामध्ये वेव्ह थेरी काय झाली, फेल झाली. पहिलं ऑब्झर्वेशन आपलं असं होतं की जे मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, देर इज नो टाइम लॅग बिटवीन द incident radiation and emission of electron. काल आपण असं सांगितलं होतं, हे जे इन्सिडेंट रेडिएशन आहे हे किंवा रेडिएशन जे ते मेटल सरफेसवर इन्सिडेंट झाले की लगेच काय बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन्स, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. बट म्हणजे याचा अर्थ असा की ही जी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची जी प्रोसेस आहे ती कशी शिकवली होती मी तुम्हाला, इन्स्टंटेनियस, ताबडतोब होणारी प्रोसेस आहे. But according to the wave theory, there is a reasonable time required to emit the electron. According to the wave theory, the electrons takes a time to absorb the energy of photon and then emits. So there is reasonable time, much more time required to remove the electron from metal surface. But the observation is totally opposite. According to the observation, there is no time lag and photoelectric effect is the instantaneous process. मराठीत सांगायचं तर असं, वेव्ह थेरी ऑफ लाईटनुसार त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा मेटल सरफेसवर रेडिएशन्स इन्सिडेंट होतात त्याची जी एनर्जी इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतो त्यासाठी बऱ्यापैकी टाईम लागतो आणि मग इलेक्ट्रॉन काय होतात ते मेटल सरफेसमधून बाहेर पडतात. पण ऑब्झर्वेशन अगदी उलटं होतं. विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा लाईट जर इन्सिडेंट झाला सरफेसवर तर लगेच इलेक्ट्रॉन्स काय होतात, एमिट होतात. म्हणजे याचा अर्थ देर इज नो टाइम लॅग. दॅट मीन्स द प्रोसेस ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज इन्स्टंटेनियस प्रोसेस. दुसरं ऑब्झर्वेशन एक्सप्लेन करण्यामध्ये पण वेव्ह थेरी फेल झाली. त्यांच्यानुसार असं होतं वेव्ह थेरी ऑफ लाईट, if intensity of incident radiation is larger, then it gives large energy to electrons in metal. So electron must have larger or more kinetic energy. That means electron must be removed or knockout म्हणजे बाहेर पडणे with larger kinetic energy. This is according to wave theory of light, but the observation is totally opposite. According to the observation, the kinetic energy of electron does not depend on intensity of radiations, but it depends on frequency of incident radiation.
मराठीमध्ये आता वेव्ह थिअरी ऑफ लाईटनुसार त्यांनी सांगितलं होतं की जर इन्सिडंट रेडिएशनची इंटेन्सिटी वाढवली तर जास्त इंटेन्सिटीचे रेडिएशनमुळे जास्त एनर्जी कोणाला मिळेल? इलेक्ट्रॉन्सला. आणि त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन जे एमिट होतील ते लार्जर कायनेटिक एनर्जीने म्हणजे जास्त कायनेटिक एनर्जी त्यांना असेल. पण ऑब्झर्वेशन टोटली उलटं होतं. जे इलेक्ट्रॉन नॉकआउट होतात, बाहेर पडतात, त्यांची कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड नसते? इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. पण ती कशावर डिपेंड असते? फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन्स. सो दिस इज सेकंड फेल्युअर ऑफ वेव्ह थिअरी ऑफ लाईट. तिसरं फेल्युअर असं होतं, अकॉर्डिंग टू धिस वेव्ह थिअरी ऑफ लाईट द फोटो इलेक्ट्रॉन्स, गेला शब्द तुम्हाला आता, फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटेड फॉर एनी फ्रिक्वेन्सी, कुठली फ्रिक्वेन्सी असेल इन्सिडंट रेडिएशनची, तरी फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतात? एमिट होतात. बट इंटेन्सिटी मस्ट बी लार्ज इनफ, असं कोणी सांगितलं होतं? वेव्ह थिअरी ऑफ लाईटने. पण ऑब्झर्वेशन टोटली अपोजिट निघालं. द फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटेड does not depend upon the intensity, but it depends on frequency of incident radiation, and this frequency must be greater than some critical frequency which is called threshold frequency. मराठीमध्ये वेव्ह थिअरी ऑफ लाईट नुसार त्यांचं म्हणणं आहे की इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी किती असो, जर इंटेन्सिटी व्यवस्थित असेल रेडिएशनची तर फोटो इलेक्ट्रॉन्स मेटल सरफेसमधून बाहेर पडतील. पण ऑब्झर्वेशन उलटं होतं. का ऑब्झर्वेशन असं होतं की इंटेन्सिटीवर फोटो इलेक्ट्रॉन्स जे एमिट होतात ते डिपेंड नसतात. तर जे इलेक्ट्रॉन एमिट होतात ते कशावर डिपेंड असतात? फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. बट दिस फ्रिक्वेन्सी मस्ट बी ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन मी सांगितली होती. द मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. म्हणजे टोटल फेल्युअर झालं वेव्ह थिअरी ऑफ लाईटचं. वापस एकदा पहिल्यापासून वेव्ह थिअरी ऑफ लाईटनुसार त्यांचं म्हणणं होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होण्यासाठी वेळ लागतो. पण ऑब्झर्वेशन उलटं होतं. रेडिएशन स्ट्राईक झाले मेटल सरफेसवर की लगेच इलेक्ट्रॉन्स काय होतात? बाहेर पडतात. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे? इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. सेकंड ऑब्झर्वेशन जे चुकीचं त्यांनी सांगितलं होतं वेव्ह थिअरी ऑफ लाईटवाल्यांनी, की जर इंटेन्सिटी जी रेडिएशनची जी लार्ज असेल तर कायनेटिक एनर्जी जी असते एमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची ती पण लार्ज असते. पण ऑब्झर्वेशन उलटं निघालं. कायनेटिक एनर्जी जी इलेक्ट्रॉनची ती इंटेन्सिटीवर डिपेंड नसते, ती कशावर डिपेंड असते? फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशनची. तिसरं फेल्युअर असं होतं, जे एमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं अंदाज कोणत्याही फ्रिक्वेन्सीसाठी ते एमिट होऊ शकतात. फक्त ती इंटेन्सिटी जी लाईटची ती इनफ लार्ज पाहिजे. पण ऑब्झर्वेशन उलटं होतं की जे फोटो इलेक्ट्रॉन्स एमिट होतात ते इंटेन्सिटीवर डिपेंडच नसतात. ते कशावर डिपेंड असतात? फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशनवर डिपेंड असतात. फक्त ती फ्रिक्वेन्सी कोणापेक्षा जास्त पाहिजे? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा. So these are the failures of wave theory to explain the observations of photoelectric effect. पुढचा पॉइंट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन. फोटॉन शब्द झाला आता आपला बऱ्याच वेळेस. ते बघा, आईन्स्टाईन्सने फोटॉनच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगितल्या. त्या अशा होत्या. अकॉर्डिंग टू आईन्स्टाईन the light behaves as a particle. किती भारी शब्द बघा. प्रकाश हा एका कणासारखा वागतो. लाईट बिहेव्स ॲज अ पार्टिकल. इट्स एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड or released in the form of bundle
म्हणजेच पॅकेट ऑफ एनर्जी कॉल्ड, काय शब्द दिला होता तुम्हाला मी, बंडल ऑफ एनर्जी, म्हणजेच काय दिलं होतं, क्वांटा. क्वांटा म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन विच इज इन द फॉर्म ऑफ बंडल और पॅकेट. मग पहिलं कॅरेक्टरिस्टिक फोटॉनचं, light behaves as a particle and its energy absorbed and released in bundles of quanta called as photon. Second characteristic अशी त्याची, photon has momentum with energy. Second, photon associates with momentum along with its energy. म्हणजे फोटॉनला एनर्जीच असते, पण काय असते, मोमेंटम पण असतो. मोमेंटम माहिती आहे तुम्हाला, मास इंटू वेलॉसिटी. These photons are electrically neutral. तिसरी कॅरेक्टरिस्टिक, photons आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, म्हणजे त्यांच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नसतो. हेन्स कांट डिफ्लेक्टेड इन इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्रात ते त्यांचा मार्ग बदलत नाही. बिकॉज photons are electrically neutral. त्याचं म्हणणं असं आहे, चौथी कॅरेक्टरिस्टिक, all photons of electromagnetic radiations having same frequency, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे जेवढे फोटॉन्स आहेत की ज्यांची फ्रिक्वेन्सी एक पर्टिक्युलर आहे, हॅव सेम एनर्जी, हॅविंग सेम फ्रिक्वेन्सी, हॅड टू हॅव सेम एनर्जी अँड मोमेंटम. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे जे सर्व फोटॉन्स आहेत की ज्यांची फ्रिक्वेन्सी एक पर्टिक्युलर असेल, सेम असेल, त्यांची एनर्जी आणि मोमेंटम कसं असतो, सेम असतो. पुढचं, हे फोटॉन्स ॲब्सॉर्ब होऊ शकतात किंवा नवीन क्रिएट होऊ शकतात. फोटॉन्स मे ॲब्सॉर्ब्ड और न्यू फोटॉन्स मे क्रिएटेड. म्हणजे फोटॉन्स हे ॲब्सॉर्ब होऊ शकतात दुसऱ्या पार्टिकलकडून किंवा नवीन फोटॉन्स पण काय होऊ शकतात, क्रिएट होऊ शकतात. पुढची कॅरेक्टरिस्टिक अशी, these photons travels with speed of light and they are never at rest position. फोटॉन हे लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करतात, ते रेस्ट पोझिशनला नसतात. आणि महत्त्वाचे वाक्य सांगतो, द रेस्ट मास ऑफ फोटॉन इज 0. MCQ येऊन गेला आहे, रेस्ट मास ऑफ फोटॉन इज 0. सातवी कॅरेक्टरिस्टिक अशी, photons can have particle like collision with other particles such as electrons. म्हणजे जसे इतर पार्टिकल्सचं कोलिजन होतं, जसे इलेक्ट्रॉनचं कोलिजन होतं, प्रोटॉनचं कोलिजन होईल, तसंच फोटॉनचं सुद्धा काय होतं, कोलिजन होतं. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स. लक्षात ठेवा, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये.